हे पित्या परमेश्वर, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा प्रभू, आम्ही आध्यात्मिक भुकेले आहोत माझ्या परमेश्वर. आम्हाशी बोल पित्या, आणि आम्हात मोठा तुझा गौरव होते. आणि जे इथं आहेत, जे टीव्हीवर पाहतायत, आज प्रत्येक जण तृप्त केला जाईल. म्हणून या विश्वासाने तुम्ही जे इथं आहात, जे टीव्हीवर पाहतात, या विश्वासाने बसा. आज देवाचा आत्मा तुम्हाशी बोलणार आहे. देव तुमचं अंतःकरण ओळखून आहे. आणि देव आज तुम्हाला काय प्रगट करतो, देवाची इच्छा की ते लक्षपूर्वक तुम्ही ऐकावं आणि त्या विश्वासाने तुम्ही देवाकडे यावं. जे कोण परमेश्वर तुमचे बेसिद्धीस नेईल आणि तुम्ही देवाचा गौरव करणार आहात. फाद आम्ही आमचं मन तयार करतो. बोल आम्हाशी तुझा गौरव होऊ दे. तुझ्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजचं वचन खूप महत्वाचं आहे, कारण आजचं वचनाद्वारे परमेश्वर आमचे मार्ग मोकळे करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, जे इथं आहे, जे टीव्हीवर पाहतायत, लॉर्डनी, प्रभूनी मला असं सांगितलं, आव्हान दे. काय दे? आव्हान दे. आजचं वचन परमेश्वर तुम्हाला 100% ब्लेस करणार आहे. परमेश्वर तुमची मागणी पूर्ण करणार आहे. पण तो परमेश्वर मला म्हणला की त्यांना सांग का वचन लक्षपूर्वक ऐका. कारण एकदा का वचन कळालं, तुमचे आशीर्वाद तुम्हापासून दूर नाही. आणि एकदा का तुम्ही आत्म्यातून आजचं वचन घेतलं, वचन आले म्हणजे तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, वचन आलं म्हणजे तुमचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळाले. आणि परमेश्वर ते प्रत्यक्ष रूपात प्रॅक्टिकली ते पूर्ण करणार आहे. आज तुम्ही आत्म्यात स्वीकारून जा आणि प्रत्यक्षात परमेश्वर ते बाह्य स्वरूपात पूर्ण करणार आहे. कारण पहा, बायबल सांगतं का तो आमचा पिता आहे, तो आमचा पिता आहे. आणि त्याचं लक्ष आमच्या प्रत्येक जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे आहे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे तो चांगल्या प्रकारे पाहून आहे. आज आम्ही कोणत्या गोष्टीसाठी तळमळत आहोत, आमची इच्छा काय, आमची मागणी काय, कोणती समस्या एक मोठं आव्हान म्हणून आमच्या समोर उभं राहिलेली आहे, परमेश्वर या प्रत्येक गोष्टींना चांगल्या प्रकारे ओळखून आहे, पाहून आहे. यस, देवाने जे मला प्रगट केलंय मी तेच सांगतोय. प्रभू मला म्हणला काय सांग का, मला माहितीये, सर्व काही माहितीये का, प्रॉब्लेम्स काय चालू आहेत, चिंता काय चालू आहेत, तुझी मागणी काय, का तुझं हृदय तळमळतंय, हे सर्व मला माहित आहे. पण तू अन्यसरी म्हणजे व्यर्थपणात काळजी करू नको. तर तू माझ्याकडे माग, तू माझ्याकडे माग. तुझ्या काळजी केल्याने काही एक होणार नाही. पण जर तू माझ्याकडे वळला, जर तू माझ्याकडे हाक मारशील, तर 100% मी तुझ्या मागणीला उत्तर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, मी पुन्हा सांगतो का पित्याने मला हे प्रगट केलं का, तो म्हणला की प्रोत्साहन दे आपल्या लोकांना. त्यांना सांग का तुमची समस्या, तुमचा त्रास, तुमचे अडचणी जे जे आहेत, असं समजू नका की इतक्या दिवसापासून मी प्रार्थना करतोय, मला उत्तर येत नाही. देव म्हणतो मी ते ओळखून आहे, तू माझ्याकडे प्रार्थना कर या विश्वासाने का मी ते पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाची मागणी वेगळी. कुणी आर्थिक आशीर्वाद मागतंय, कुणी कुटुंबात शांती मागतंय, कुणी परिवर्तन मागतंय, कुणी आध्यात्मिक उन्नती मागतंय. प्रत्येकाची मागणी वेगवेगळी आहे. पण ते म्हणतो सर्व काही माझ्या आटोक्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्व काही माझ्या आटोक्यामध्ये आहे आणि मी तुझ्यासाठी ते करण्यास समर्थ परमेश्वर आहे. पण तू ते आपल्या हृदयात साठवून ठेवू नको. तर तू ते हृदय कोणाकडे हलकं कर? देवाकडे. येस, ते हृदय कोणाकडे हलकं कर? देवाकडे. आणि देव आम्हाला आव्हान देखील देतो का मागा म्हणजे तुम्हास मिळेल, मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आणि देवाची इच्छा आहे का आपण त्याच्याकडे मागावं. पण ज्यावेळेस आपण देवाकडे मागू, प्रभू म्हणतो का हृदयामध्ये संकोच धरू नको. हृदयामध्ये काय धरू नको? संकोच धरू नको. हृदयामध्ये संशय धरू नको. आणि जर आणि तरची भाषा तू प्रार्थनेमध्ये वापरू नको. जर तू पूर्ण विश्वास टाकून मागशील आणि या विश्वासाने स्वीकारशील का परमेश्वर करणारच आहे, तर परमेश्वर 100% ते करणार आहे. पण जर हा शब्द तू वापरतो का जर प्रभूने तसं केलं, तर प्रभूने असं केलं, मग असं झालं तर मी तसं करणार, तर मी त्या गोष्टी करणार, तर हे जर, तर आणि मग आणि पाहू हे तुमच्या प्रार्थनेमध्ये येऊ देऊ नका. जर तुम्ही देवाकडे मागताय तर प्रभू म्हणतो का निसंकोचपणे, विश्वासाने आणि संशयाला दूर करून विश्वासाने तू प्रभूकडे माग आणि अपेक्षा बाळग का परमेश्वर तुझ्यासाठी ते पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, या ठिकाणी प्रभू म्हणतो का तुझ्या प्रार्थनेत मला काय नकोय? जर तर नकोय, संशय नको, डाऊट नको. तर तू मोकळा विश्वास टाक. कसा विश्वास टाक? मोकळा विश्वास टाक. ज्या प्रकारे आता या ठिकाणी हे सर आले, या चेअरवर बसले या ठिकाणी, यांनी खुर्ची चेक केली का? तुम्ही आले बेंचवर बसले, बेंच चेक केला का? येस, या ठिकाणी तुम्ही सर्व आले, बेंचवर बसले, न पाहता खिळे प्रॉपर आहेत का, स्क्रू प्रॉपर आहेत का, बेंच पडला तर तुम्ही आपला पूर्ण विश्वास टाकला, पूर्ण विश्वास टाकला, संशय धरला नाही. तुम्ही बेंच हलून नाही पाहिली, अशी या सरांनी बसतायचं चेअर हलून नाही पाहिली, पूर्ण विश्वास टाकला. आणि त्या विश्वासात तडा गेला का?
येस, हे तर जगिक उदाहरण आहे. कोणतं चेअरचं आणि बेंचचं, एखाद्याचं तुटल पण आणि तुटलेलं पण असेल, पण ते म्हणतो का जो विश्वास तू या जगामध्ये या बेंचवर या चेअरवर दाखवतो तोच विश्वास तू माझ्यावर दाखव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं बसताना तू संशय धरला नाही, तू खुर्चीवर बेंचवर बसताना संशय धरला नाही, त्याच प्रकारे जस तू माझ्याकडे मागतोस तू संशय धरू नको. तू आपल्या मनाला स्थिर अवस्थेमध्ये घेऊन ये. त्याला सांग का ज्याच्याकडे तू प्रार्थना करत आहे तो जगासारखा नाही. कारण प्रभूला आमचं मन चांगल्या प्रकारे माहित आहे. आम्ही प्रार्थना करतो पण प्रार्थना करून पण संशय धरतो, प्रार्थना करून पण आपलं अंतःकरण स्थिर नाही. म्हणून या ठिकाणी आपलं मन स्थिर होणं गरजेचं आहे. मन स्थिर होणं गरजेचं आहे. जर मनामध्ये संशय आहे तर प्रार्थनेला उत्तर येणार नाही. काढू या ठिकाणी बायबल काय सांगतं. या ठिकाणी जर आपण याकोब 1 अध्याय 6 आणि 7 वचन वाचूया. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. हा, एक मिनिट लक्ष द्या सर्व. काय शब्द वापरला? हा, संशय न धरता. म्हणजे प्रभू म्हणतो की तुम्ही देवाकडे मागा, आपण त्याच्याकडे मागावं, पण काय न धरता? संशय न धरता. हा, जर संशय आहे तर प्रार्थना मान्य होणार नाही. पुढे काय लिहिलंय? कारण संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट जी वाऱ्याने लोटलेली आणि हेलकावलेली तिच्यासारखा आहे. हा, काय शब्द वापरला? का संशय धरणारा कसा आहे? समुद्राच्या लाटेसारखा. तो हलणार आहे. तो कसा आहे? हलणार आहे. आणि आमची प्रार्थना हलणारी नको, आमची प्रार्थना हलणारी नको, आमची प्रार्थना अस्थिर नको, तर आमची प्रार्थना स्थिर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमची प्रार्थना कशी पाहिजे? स्थिर पाहिजे. ज्याकडे तुम्ही मागताय हा विश्वास ठेवा का तो तुमची प्रार्थना मान्य करणार आहे. संशय येता कामा नाही. हा संशय तुम्ही दूर टाका, हा संशय तुम्ही दूर टाका. जसं मी सांगितलं का आपण म्हणतो जर प्रभूने माझ्यासाठी हे केलं तर मग मी त्याच्या गौरवासाठी एक उपकाराची प्रार्थना ठेवणार. कधी? जर केलं तर. कधी? जर केलं तर. प्रभूने तसं करावं, मी तर देवासाठी मंदिरच बांधून टाक. येस, ही जर तरची भाषा. मग बघू पाहू ही प्रार्थना मान्य होत नाही. कारण याला संशय म्हणतात. याला काय म्हणतात? संशय म्हणतात. आणि जर प्रार्थनेमध्ये संशय आहे तर त्या प्रार्थनेला उत्तर येणार नाही. कारण ज्याला तुम्ही विश्वास म्हणताय हा विश्वास नाहीये. जर तुम्ही देवाकडे मागताय तर डाऊट, संकोच मनामध्ये बाळगायचा नाही. हा विश्वास ठेवा का मागितलंय आणि प्रत्यक्षात परमेश्वर ते पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, प्रत्यक्षात ते काय करणार? पूर्ण करणार. पहा पुढे काय लिहिलं या ठिकाणी. पुढचं वचन वाचूया, 7 वचन. तर त्या माणसाने आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे समजू नये. हा, काय शब्द वापरला? जर त्या इथं प्रभूला असं म्हणायचंय. 6व्या वचनामध्ये आपण असं पाहिलं की त्यांनी काय धरला? संशय धरला. काय धरला? संशय. आणि जर संशय धरून देवाकडे प्रार्थना करतोय तर 7व्या वचनात ते स्पष्ट केलं की जर तू अशा प्रकारे प्रार्थना करतोय तर गैरसमज दूर कर, तुझी प्रार्थना मान्य होणार नाही. कारण त्याच्याकडे तो विश्वास जो प्रभूला पाहिजे त्या विश्वासामध्ये संशय मिसळलाय आणि म्हणून ते कार्य करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर माणसामध्ये विश्वास आणि संशय आहे, जर अंतरची भाषा आहे, तर अशा व्यक्तीसाठी प्रभू काय म्हणतो? पुढचं वचन वाचूया. तो दुहेरी मनाचा माणूस आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. हा, तो मनुष्य कसा आहे? दुहेरी मनाचा. आणि त्याला चंचल सांगितलंय. काय सांगितलंय? चंचल. म्हणून हा चंचलपणा तुमच्यात नको, दुहेरी विश्वास तुमच्या मनामध्ये नको, डगमग तुमच्या मनामध्ये नको. म्हणून आमच्यामधून संशय गेला पाहिजे. जर आणि तरची भाषा आपल्यातून गेली पाहिजे. जर आपण देवाकडे प्रार्थना करतो तर परमेश्वर आमची प्रार्थना मान्य करणार हा विश्वास आम्हाला ठेवायचा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग प्रभू मला म्हणला का संशय तुमच्यामध्ये येतो? प्रभू काय म्हणला मला? का संशय तुमच्यामध्ये येतो? तर प्रभू ते म्हणला त्याचं मागचं एक कारण आहे. काय आहे? एक कारण आहे. आणि ते कारण या प्रकारे आहे का तुम्ही या ठिकाणी बोर्डवर बघताय, इथं मी लिहिलंय का व्यक्तीला दाखवलं आणि व्यक्ती वेगवेगळ्या लोकांद्वारे घेरलेला आहे. व्यक्ती वेगवेगळ्या लोकांनी घेरलेला आहे. त्याला नातेवाईक आहेत, त्याला मित्र परिवार आहेत, त्याला मालक आहे, धनी आहे, त्याला वडील आहेत, आई आहेत, भाऊ आहेत, मुलगा आहेत. वेगवेगळ्या नात्यामध्ये व्यक्ती ज्या आपण आहोत, वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण आहोत. आणि मग अनेकदा प्रभू म्हणला का ज्या वातावरणात तुम्ही राहता, ज्या जगामध्ये तुम्ही राहता, अनेकदा तुम्ही जे आहात तुम्ही अंधविश्वास ठेवता आपल्या लोकांवर. कसा विश्वास ठेवता? अंधविश्वास. त्याचा बाबा नातेवाईक आहेत, आपलं काम ते करणार, आपल्या शब्दाबाहेर ते नाही. पण असा काही अनुभव त्या नातेवाईकाद्वारे तुला येतो, असा काही अनुभव त्या नातेवाईकाद्वारे तुला येतो का तिथून ज्या प्रकारची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होत नाही आणि तुझं मन तुटतं. कारण यासाठी तू खूप काय केलं,
यासाठी तू खूप काही केलेलं आहे. केलंय आणि तुला वाटत होतं का माझं काम होणार. Yes. अंधविश्वास, ब्लाइंड फेथ. कसा का नाही बोललोय आपला शब्द ते काय पडू देणार नाही बरं का, पण तुला त्या ठिकाणी तुझ्या विश्वासाला काय गेला, तडा गेला. काय गेला, तडा गेला. आणि म्हणून तुझं हृदय आता कठीण झालंय. कसं झालंय, कठीण झालंय. कदाचित मित्राद्वारे असं झालं असेल का त्या मित्रासाठी तू जीवाला जीव देणारा असेल, त्याच्या संकट समय नेहमी धावणारा असेल आणि मग न कळत एक अपेक्षा तयार होती की जर मी माझ्या मित्रासाठी एवढं करतो तर तोही माझ्यासाठी धावून येणार का. पण काहीतरी असं होतं का ज्यावेळेस तो आला पाहिजे, ज्यावेळेस तो उभा राहायला पाहिजे, तो येत नाही, तो उभा राहत नाही, तो साथ देत नाही. विश्वासाला काय गेला, तडा गेला. कळत. त्या ठिकाणी मालक असेल, रात्रंदिवस तुम्ही कष्ट करता, काम करता त्या ठिकाणी, आणि कधी असं वाटलं का पैशाची गरज मला आहे आणि एवढं प्रामाणिक काम करतो मी, आणि मग ज्यावेळेस मी त्याच्याकडे एखादी मागणी मागतो की बाबा मला जो पगार 30 तारखेला द्यायचा, एक काम करा मला 28 तारखेला 2 दिवस पहिले द्या, पण काही तो मालक देत नाही, काही तो मालक आम्हाला देत नाही. आणि मग आम्हाला वाटतं अरे मी माझं कामाचंच मागतोय पण 2 दिवस पहिले मागतोय, मी एवढं प्रामाणिकपणे काम करतो, मला वाटायचं का हा मालक माझ्यासाठी काही पण करणार का, कारण मी जीव ओतून काम करतो. काय गेला पण इथं विश्वासाला तडा गेला. कळत्या ठिकाणी. आणि फक्त हे तर जगिक नाते सांगितले मी, कोणते नातेवाईक, मित्र, मालक, वडील देखील असतील, आई देखील असेल, भाऊ बहीण देखील असेल, मुलगा देखील असेल, यांच्याकडून पण तुम्हाला अपेक्षा असेल की नाही हे माझं रक्ताचं नातं आहे, हे माझं रक्ताचं नातं आहे. पण कधी कधी या रक्ताच्या नात्यातून देखील आम्हाला निराशा येते. कळत्या ठिकाणी हे कोणतं नातं आहे, रक्ताचं नातं. पण कधी कधी आम्हाला नाही वडील माझ्यासाठी नाही करणार का, नाही आई माझ्यासाठी नाही करणार का, नाही भाऊ बहीण माझ्यासाठी नाही येणार का, मुलगा माझा माझ्यासाठी नाही करणार का. पण कधी कधी या व्यक्तीला हा अनुभव येतो की या जगामध्ये त्याला कळतं की कोणीच माझ्या बाजूनी नाही. मला खूप वाटायचं की सगळे माझ्या बरोबर आहे, पण जस प्रत्यक्षामध्ये वेळ आली का हे लोक माझ्या बाजूनी उभे राहतील, एक पण माझ्या बाजूनी उभा राहताना दिसत नाही. आणि मग जसं आपण देवाकडे पण येतो आणि देवाकडे पण मागतो, ह्या अनुभवाद्वारे मनामध्ये काय असतो, संशय. जर देवाने हे केलं ना तर मी देवाच्या गौरवासाठी, कुणी म्हणतं मी दान देईल, कुणी म्हणतं मी येऊन साक्ष देईल, कधी जर केलं तर. का ही जरची भाषा आली तर देव म्हणतो या अनुभवाद्वारे. जगात तू खूप हिंडला, जगात तू खूप फिरला, जगात तू खूप प्रयत्न केले, पण तुझ्या वाटेला उत्तर आलं नाही. आणि म्हणून जसं तू माझ्याकडे प्रार्थना करतो, जसं तू यांची तुलना जी आहे ती माझ्या बरोबर करतो. कळतं या ठिकाणी. एखादा व्यक्तीला काही मागायचं ना तर आता मनामध्ये संकोच असतो, देतो का नाही माहित नाही, विचारून बघू, मागून बघू. एखादी गोष्ट आपल्याला कोणाला काही मागायची तर मनात काय असते, पहिले शंका असते, विचारू का नको, का कारण दिल का नाही दिल मला माहित नाही. आपण भीत त्याला मागतो. कसं मागतो, भीत संशय धरून, करतो का नाही, का कारण कॉन्फिडन्स राहिलेला नाही, कारण अनुभव तसा आहे. आणि म्हणून परमेश्वर मला म्हणला की आपल्या लोकांना सांग का ह्या अनुभवाद्वारे तुम्ही त्यांची आणि माझी तुलना करू नका. तुम्ही माझ्याकडे भीत प्रार्थना करू नका, कारण जो अनुभव तिकडे तुम्हाला आला तो अनुभव माझ्याकडे मी तुम्हाला येऊ देणार नाही. कारण हे जगिक नातं आहे आणि माझं आणि तुमचं ख्रिस्तामधलं नातं आहे. हे कोणतं नातं आहे, जगिक नातं आहे. पण त्या पित्याचं आणि आपलं नातं कोणामधलं आहे, ख्रिस्तामधलं. आणि तो ती प्रार्थना ओलांडून जाणार नाही. आणि म्हणून तो म्हणतो का जगात आलेल्या अनुभवाद्वारे तुझं हृदय जे कठीण झालंय तो कठीणपणा काढ, ते हृदय जे घट्ट झालं तो घट्टपणा टाकून दे. आपल्या मनाला सांग की देव तसा नाहीये, माझा पिता तसा नाहीये, यांच्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, तुमच्या मनाला तयार करणं खूप गरजेचं आहे. तुमचा विश्वास त्या लेवलला आणणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमच्या मनात तुम्ही स्थिर अवस्थेमध्ये घेऊन या का परमेश्वर तुमची प्रार्थना मान्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, समजतं इथपर्यंत की कोणत्या अनुभवाद्वारे देवाला नाही मोजायचं, जगाच्या अनुभवाद्वारे. कोणत्या अनुभवाद्वारे, जगाच्या अनुभवाद्वारे. कारण तुम्हाला नातेवाईकांकडून, तुम्हाला वडिलांकडून, तुम्हाला आईकडून, भाऊकडून, मुलाकडून, मालकाकडून, मित्राकडून वेगवेगळे अनुभव आलेत. प्रत्येक ठिकाणी दागा झाला, प्रत्येक ठिकाणी वेळेवर ते नाकारले गेले आणि म्हणून आमचं हृदय कठीण झालंय. हृदय कसं झालंय, कठीण झालंय. आणि म्हणून आम्ही संशयाच्याच नजरेने कोणाकडे पाहतो, देवाकडे. आणि संशयानेच प्रार्थना करतो, कोणाकडे, देवाकडे. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी म्हणतो याकोब मध्ये, जसं आता आपण वचन वाचलं का तू ज्यास काही मागतो संशय धरू नको, कारण संशयाची वृत्ती तुझ्यामध्ये आलेली आहे. का, कारण जगात राहून थोडाफार जगाचा स्वभाव तुझ्यामध्ये शिरलाय आणि म्हणून देवाकडे मागताना पण तू डाऊटफुल मागतो. काही तुला वाटतं नाही प्रार्थनाची लेवल जरा जास्तच मोठी,
होईल का नाही होईल माहित नाही देवाकडून, थोडंसं कट करतो देवा तुझ्या हिशोबाने. एखादी विनंती खूप मोठी असती, मग आम्हाला वाटतं का नाही देवा तुला झेपल का इतकं मोठं, थोडंसं मी काय करतो याला शॉर्ट करतो, थोडीशी विनंती काय करतो कमी करतो. नाही, जगाच्या अनुभवाद्वारे देवाचं तुम्ही कंपॅरिजनला काय म्हणू आपण, तुलना करू नका. येस, जगाच्या अनुभवाद्वारे देवासंगी तुम्ही तुलना करू नका. आणि म्हणून तो आम्हाला आमंत्रण देतो. कोणतं आमंत्रण? जर या ठिकाणी लूक आपण काढलं 11वा अध्याय 9व वचन, आणि एक प्रकारचं प्रॉमिस, अभिवचन आहे. काय आहे अभिवचन? का तू माग, मी तुला द्यायला तयार आहे, पण काय धरू नको, संकोच धरू. येस, संशय धरायचा नाही, तुझ्या मनामध्ये दुविधा उत्पन्न होऊ द्यायची नाही. आणि प्रभूला माहित होतं का आपलं मन कसं आहे, प्रभूला माहित होतं का आपलं मन कसं आहे. आणि म्हणून ह्या वचना अगोदर प्रभूंनी एक त्यांना दाखला किंवा एक उदाहरण दिलं. आपण लूक याचा 11वा अध्याय वाचतो, त्याच्यामध्ये आपण कोणतं वचन वाचलं? 9वं वचन काय सांगतं? मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. हा, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडे. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. माहित होतं का हे असं आमंत्रण देऊन यांना काही पटणार नाही. यांना उदाहरण देतो. काय देतो? उदाहरण. आणि प्रभूने त्यांना काय उदाहरण दिलं होतं वाचूया आपण त्या ठिकाणी. आपण या ठिकाणी लूक याचा 11वा अध्याय आणि 5 पासून 8 पर्यंत आपण वचन वाचणार आहोत. आणखी त्याने त्यांना म्हटले, तुमच्यातला कोण असा आहे की त्याला मित्र आहे आणि तो मध्यरात्री त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणेल, हे मित्रा, मला 3 भाकरी उसण्या दे. हा, 1 मिनिट. काय शब्द वापरला? कधी जाईल? मध्यरात्री. या ठिकाणी ख्रिस्त एक उदाहरण देतो. कसा कोण आहे तुमच्यापैकी का जो मित्रासाठी कधी जाईल? मध्यरात्री. मित्रासाठी कधी जाईल? मध्यरात्री. हा, आणि काय जाऊन मागल शेजाऱ्यांना? भाकर. काय मागल जाऊन शेजाऱ्यांना? भाकर. हा, पुढे काय लिहिलंय? कारण माझा एक मित्र प्रवासाहून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्यापाशी काही नाही. आणि तो आतून उत्तर देऊन म्हणेल, मला श्रम देऊ नको. आता दार लावले आहे व माझी मुले बाळे अंथरुणात माझ्याजवळ आहेत. माझ्याने उठून तुला देवत नाही. मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा मित्र आहे. त्यामुळे जरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे तो उठून त्याला जितक्यांची गरज आहे तितक्या त्याला देईल. तो म्हणतो का त्या ठिकाणी प्रेषित बसले, शिष्य बसले होते आणि काही लोक पण त्या ठिकाणी होते. आणि म्हणून या ठिकाणी ख्रिस्त त्यांना आमंत्रण देतो. कोणतं? मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडलं जाईल. पण हे समजावं म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलं. त्यांनी काय दिलं? एक उदाहरण. आणि उदाहरणामध्ये तो म्हणतो का तुमच्यापैकी असा कोण आहे जो मध्यरात्री, कधी? मध्यरात्री तुमच्या घरी एखादा मित्र आला. घरी कोण आला? मित्र आला. आणि मग तुमच्याकडे त्याला वाढण्यासाठी, खाऊ घालण्यासाठी काही जेवण नाहीये. मग तुम्ही काय करणार? कोणाकडे जाणार? शेजाऱ्यांकडे. आणि तुम्ही भाकर मागणार. काय मागणार? भाकर मागणार. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला आरोळी मारणार, तो तुम्हासाठी लगेच दार उघडणार नाही. का? कारण तो आपल्या लेकरांबरोबर, आपल्या कुटुंबाबद्दल बरोबर त्या अंथरुणावर तो काय झालेला आहे? झोपलेला आहे. आणि मग कदाचित त्या काळामध्ये असं होतं का एकच रूम असायचं, किचन बाहेर असायचं. आणि एक रूम मध्ये रूम उघडलं तर पूर्ण रूम डिस्टर्ब होईल, म्हणजे सगळे उठतील म्हणून तो पण व्यक्ती कंटाळ करायचा. काय करायचा? कंटाळ करायचा. आणि म्हणून तो टाळायचा. म्हणून तो काय करायचा? टाळायचा. पण प्रभू येशू म्हणतो का तो कंटाळून, तो म्हणजे मित्र म्हणून नाही उठणार. प्रभू येशू काय म्हणतो? तो मित्र आहे म्हणून उठणार नाही, तो कंटाळून उठणार. का तू काय करणार? दार वाजवणार, तू नॉक करणार, तू ठोकणार. आणि म्हणून तो कंटाळून उठणार. तो कसा उठणार? कंटाळून. आणि म्हणून तो तुला काय देणार? भाकर देणार. काय देणार? भाकर देणार. पण देव म्हणतो का त्या मित्रासारखा मी नाही. यस, तू माझं दार ठोकशील, मी ते दार त्याच क्षणी उघडणार आहे. आता हे उदाहरण प्रभूने असं का दिलं त्याच्या मागचं मी कारण सांगतो. की पहा, पॅलेस्टाईन म्हणजे त्या जे इस्रायल त्या काळाचं काय होतं? पॅलेस्टाईन. आणि त्या काळामध्ये असं होतं की उन्हाळ्यामध्ये, कधी? उन्हाळ्यामध्ये दिवसा प्रवास करणे खूप कठीण होतं. कठीण होतं. आणि म्हणून सर्वसामान्य लोक दिवसा प्रवास करत नव्हते. कधी प्रवास करायचे? 4 वाजता. कधी प्रवास करायचे? 4 वाजता. का? कारण एक माणूस किती पाणी घेणार सांगते? दिवसा जर त्यांनी प्रवास सुरू केला, पाणी त्यांनी घेतलं, पण तो अंगापेक्षा जास्त पाणी घेऊ नाही शकत. आणि गरीब माणसाकडे गाढवं, उंट असे काही नव्हते. म्हणून एक माणूस जास्त पाणी घेऊ शकत नव्हता. आणि त्याला भीती असायची की एवढ्या उन्हाळ्यात मी प्रवास करू शकत नाही, आणि जर माझं पाणी संपलं तर त्या ठिकाणी, त्या अरण्यात मला कुणी पाणी देऊ शकत नाही. म्हणून ते प्रवास कधी करायचे? 4 वाजता. 4च्या दरम्यान, 4-4:30च्या दरम्यान जसं ऊन उतरायला होईल ते लोक प्रवास करायचे. आणि प्रवास करत असता कधी कधी असं व्हायचं का रोजची चालायची कॅपॅसिटी नसती.
रोज प्रॅक्टिस नसती, माणूस कधी कधीच काही काम असलं तरच कोणाच्या गावाला जायतो. आणि मग जास्त प्रवास करायचा, एका दिवसात त्याला एवढं चालवत नव्हतं, म्हणून तो मध्ये काय घ्यायचा, ब्रेक, विश्रांती घ्यायचा. काय घ्यायचा, विश्रांती. आणि मग जिथं 4ला प्रवास सुरू केला किंवा 5ला प्रवास सुरू केला, जास्तीत जिथं 9ला पोहोचणार आहे, तो विश्रांती घेत घेत रात्री 11, 12 आणि 1च्या दरम्यान पोहोचतो. कळतं या ठिकाणी? प्लीज समजून घ्या एक गोष्ट. तो 4ला किंवा 5ला निघाला, पण तो एक संगती तो एवढं चालू शकत नाही, कारण त्याला एवढी सवय पण नाही. आणि म्हणून तो विश्रांती घेत घेत या ठिकाणी प्रवास करतो. पण ज्यास तो तिथं पोहोचतो तोपर्यंत गावामधल्या उतारशाळा सर्व काही बंद झालेल्या असतात, जे जेवणाचे स्टॉल वगैरे सर्व बंद झालेले असतात. आणि म्हणून तो नातेवाईकडे जातो, नातेवाईकांकडे काही फोन वगैरे नाही, कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी पत्र व्यवहार पण नाही की मी या दिवसाला येणार आहे. आणि तो अकस्मात येतो, आणि सर्वसामान्य लोक होते, आणि घरामध्ये पण एवढं धान्य अवेलेबल नसायचं. आणि म्हणून जास्त रात्री कुणी असं आलं तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा पाहुणचार करणं हे त्या घराचं कर्तव्य होतं, ही रीत होती. ही काय होती, रीत होती. समजा माझं घर त्या ठिकाणी आहे, रात्री एखादा गेस्ट माझ्याकडे रात्री 11-12 वाजता येतो, माझ्या घरी काही जेवायला नाहीये, पण मला काही पण करून त्याला काय खाऊ घालायचं, जेवण. संस्कृती अशी काय होती, संस्कृती. का जर रात्रीच्या वेळेस तुमच्या घरी कोणी येतं तर तो उपाशीने राहायला पाहिजे, त्याला काय वाढलं पाहिजे, जेवण. जर तू त्याला जेवण देणार नाही तर तुझ्यावर कृपा राहणार नाही, तुझ्यावर कृपा राहणार नाही. आणि फक्त ती कृपा तुझ्यावरच नाही, ती कृपा त्या गावावर पण राहणार. असं त्या प्रकारचं कल्चर होतं. कल्चरला काय म्हणू आपण, नाही, संस्कृती. काय होती, संस्कृती. का ज्या वेळेस समजा माझ्या घरी कोणी पाहुणा येतं, माझं काम आहे त्याला काय खाऊ घालायचं, जेवण. तर त्यांनी बांधून आणलं हा नियम नव्हता. नियम कसा होता, जर तुझ्या घरी तो मध्यरात्री येतोय तर तुला त्याला जेवण द्यायचं आहे. आणि त्यासाठी तुला जर शेजारी जरी मागावं लागलं तू जा माग. का, कारण ते जर तुझा पाहुणचार करणार नाही तर फक्त जी तुम्ही कोणाला सर्व करत नाही, एखाद्याचा तुम्ही पाहुणचार करत नाही, तर एक प्रकारचं तुमच्यावर कृपा निघून जाते. आणि मग ती कृपा फक्त तुमच्याहून नाही, तुमच्या पूर्ण गावावर निघून जाणार, तुमच्या पूर्ण गावावर. पहा एक उदाहरण सांगतो. जस इस्रायल मिस्रामधून बाहेर निघालं, कुठून निघालं, मिस्रामधून. बायबल सांगतं, अनुवाद मध्ये प्रभूने असं लिहिलं काही लोकांबद्दल, की ते भाकर घेऊन तुमच्यासाठी उभे नव्हते. पहिले आपण अनुवाद 23 अध्याय काढू. 23 आपला विषय काय चालला, रात्री कोणी आलं घरी, पाहुणे आले, तर त्याला आपलं काम आहे का जेवण त्याला द्यायचंच. आपलं काम आहे की त्याला जेवण द्यायचंच, नाही तर एक प्रकारे शाप येतात. काय येतात, एक प्रकारे शाप येतात. वाचूया अनुवाद 23, 3 आणि 4 वचन. अम्मोनी किंवा मवाबी. कोणाबद्दल बोललंय, अम्मोनी किंवा मवाबी. जस्ट मिस्रामधून कोण बाहेर पडलं, इस्रायल. कोण बाहेर पडलं, इस्रायल. वाटेमध्ये यांचं राष्ट्र होतं, वाटेमध्ये यांचं राष्ट्र होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी यांचं कर्तव्य होतं का जर ते त्यांच्या गावात आले तर त्यांनी त्यांना काय दिली पाहिजे, भाकर. पण यांनी भाकर दिली का, नाही. यांनी पाणी पाजलं का, नाही. आणि म्हणून देव म्हणतो का त्यांना माझ्या मंदिरात 10 पिढ्यापर्यंत येण्याची परवानगी नाही. म्हणून मी या ठिकाणी सांगितलं की जर अपरात्री कोणी या ठिकाणी येतोय आणि जर तुम्ही त्याचा पाहुणचार करत नाही तर एक प्रकारे शाप तुमच्यावर येतात. काय येतात, शाप येतात. आणि म्हणून त्या व्यक्तीचा पाहुणचार करणं हे त्या व्यक्तीचं, त्या कुटुंबाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून तो रात्री जातो, त्या ठिकाणी आवाज देतो. पण कधी कधी असं व्हायचं की लोक ऐकून पण काय करायचे, न ऐकल्यासारखं. जसं आपण आवाज देतो का ब्रदर प्लीज दार उघडा ना, दार उघडा ना, तुम्ही आहात का, मला भाकर पाहिजे. काही काही लोक असं करायचे, ऐकून न ऐकल्यासारखं. ते रिस्पॉन्स देत नव्हते. काही काही एवढे घट्ट हृदयाचे होते की दार ठोकलं तरी ते उघडत नव्हते. आणि मग त्या ठिकाणी आजूबाजूला घर असायचे, आजूबाजूलाच घर असायचे. जर मी या ठिकाणी आवाज मारतोय तर या घराला पण ऐकू येतो. जर मी या घरात आवाज मारतोय, ब्रदर ओ ब्रदर प्लीज मला भाकर द्या ना, माझ्या घरी पाहुणे आलेत, जर मी या घराला हाक मारतोय तर ते इकडच्या घराला ऐकू येतं. पण तो काय करतो, तो असं नाही का बाबा तो हाक मारतोय तो उघडत नाही तर मी ते दार उघडल आणि मी त्याला भाकर देईल. तर या प्रकारे प्रत्येक जण सहसा कोणाची मदत करत नव्हतं. आणि जास्त खूप जीवावर यायचं का बाबा हा काय आता जाणार नाही. ते कंट्रोल करायचे पहिले, अर्धा तास 1 तास का हा जाईल, पण हा काय जात नाही. म्हणून ते कंटाळून काय उघडायचे, दार उघडायचे. म्हणून ख्रिस्त म्हणतो का मी त्या शेजाऱ्यासारखा नाही. का जर जास्त तू माझ्याकडे येशील आणि मला हाक मारशील तर मी तुझ्या प्रार्थनेला उत्तर देणार. जास्त तू माझ्याकडे शोधशील मी पाहून लपल्यासारखं करणार नाही. जास्त तू माझ्याकडे शोधशील मी तुला ते काय करणार, प्रगट करणार. जास्त तू माझं दार ठोकशील, कारण मीच दार आहे, मीच दार आहे, मी तुझ्यासाठी 100% उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कळतंय ठिकाणी. आणि म्हणून प्रभू म्हणला का लोकांना सांग का त्या ठिकाणी मी शेजारचं उदाहरण दिलं, कोणतं, शेजाऱ्यांचं. पण आज प्रभू म्हणला की त्यांना सांग, नातेवाईक असतील, वडील असतील, आई असतील, भाऊ असतील किंवा मित्र परिवार असेल, मालक असेल, याद्वारे जे तुझं हृदय कठीण झालंय आणि तुला वाटतं की कोणी माझ्या मदतीला नाहीये, त्यांचा कठीणपणाद्वारे तू माझी तुलना त्याच्याबरोबर करू नकोस. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
कळतंय का? या ठिकाणी कोणतं उदाहरण दिलं प्रभूंनी? शेजाऱ्यांचं. शेजाऱ्यांचं काम आहे दार उघडायचं, पण ते उघडतात का? नाही उघडतात. पण ते म्हणतो जस तू मला हाक मारशील मी त्या शेजाऱ्या व्यक्तीसारखा नाही. मी तुझी प्रार्थना 100% ऐकणार आहे. जस तू माझ्याकडे शोधशील मी तुला ते 100% तुला ते मिळून देईल. जस तू माझं दार ठोकशील मी ऐकून न ऐकल्यासारखं करणार नाही. म्हणून या ठिकाणी मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही विश्वासाने संकोच न धरता प्रभूकडे प्रार्थना करा. प्रभू म्हणतो की मी त्या नातेवाईकासारखा नाही, मी त्या मालकासारखा नाही, मी त्या मित्रासारखा नाही, मी तुझे जे घरातले नातेवाईक आहेत जे आप्तजन आहेत त्यांच्यासारखा मी नाहीये. तुझ्यास मला मागशील मी खरोखर तुझ्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग प्रभू म्हणतो मागा म्हणजे मिळेल, कारण मी द्यायला तयार आहे. शोधा माझ्याकडे मी तुम्हाला प्रगट करेल, ठोका माझ्याकडे मी तुम्हासाठी ते उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी? म्हणून देवाची इच्छा आहे का जगाच्या अनुभवाद्वारे जे मन कठीण झाले तो कठीणपणा टाकून द्या, कारण त्यांच्यात आणि प्रभूमध्ये फरक आहे. प्रभू म्हणतो की मी त्यांच्यासारखा नाही. एकदा पूर्ण मन टाकून तर बघ तू माझ्यावर, एकदा पूर्ण भार दे माझ्यावर सोडून बघ मी कशा प्रकारे तुझं भार उचलतो, तुझे मार्ग कसे मोकळे करतो. पण जर तू तो विश्वास दाखवणार नाही तर तुझ्या जीवनात जे मला कार्य करायचंय ती जागा मला भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला जागा द्यायची. काय द्यायची? जागा द्यायची. प्रभूंनी कार्य करावं, आमच्या प्रार्थनेला उत्तर यावं. आमची मागणी किती मोठी असू द्या पण देवासाठी ती छोटीच का. प्रभू स्वतः काय म्हणतो इफिस 3:20 मध्ये, तुझी मागणी तुझी कल्पना काय त्यापेक्षा जो तुझ्यामध्ये आहे तो खूप मोठा आहे. इफिस 3:20 काय सांगतं? तुझी मागणी तुझी अपेक्षा काय आहे त्यापेक्षा जो तुझ्यामध्ये राहतो तो खूप मोठा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाकडे मागा, संकोच बाळगायचा नाही. परमेश्वर खूप मोठं कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्या अनुभवाद्वारे, कोणत्या अनुभवाद्वारे? जगिक जो अनुभव तुम्हाला आलाय तुमच्या लोकांद्वारे आणि तुमचं मन जे कठीण झालंय, जे संकोच धरतं, प्लीज तो संकोच तुमच्यामध्ये तुम्ही हावी होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळत्या ठिकाणी म्हणून आम्हाला संशय न धरता कोणाकडे मागायचं? देवाकडे. आपलं मन स्थिर करा. आपलं मन काय करा? स्थिर करा. त्या मनासंगती बोला, त्याला देवाची महानता काय याच्याबद्दल पटवून सांगा. तुमच्या समोर ज्या साक्ष आल्या त्या साक्ष पुन्हा रिमाइंड करा, घेऊन या. पहा देवाने काय अद्भुत कृत्य केले. आणि तो परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे. जे त्यांनी काल केलं तो आजही कर, तो उद्याही करणारा परमेश्वर आहे. पण तुमचं मन जागेवर येणं खूप गरजेचं. का? कोणाला कार्य करायचंय? देवाला. कारण आपल्याला ख्रिस्ती किंवा विश्वासाचं नाव आहे. आपण त्याला काय नाव दिलंय? विश्वासणारे. आणि जग म्हणतं, जसं आमच्या दूरदर्शाकडे बघतं ते म्हणते असे कसे ख्रिस्ती लोक, असे कसे विश्वासणारे लोक. आणि म्हणून ते म्हणतो की तुमच्याकडे पाहून लोक माघारी जाऊ नये, पण तुमच्या मागणीला उत्तर यावं म्हणून आपला विश्वास स्थिर कर. म्हणजे त्याला कळल की मी जिवंत परमेश्वर देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण कधी कधी आम्हीच इतरांसाठी काय बनून जातो? अडखळण. काय बनून जातो? अडखळण. कारण लोक कोणा जीवनाकडे बघतात? आपल्या जीवनाकडे. समजा मी म्हणलो प्रभू येशूकडे आज जीवन देव तुमचं काम करणार, तो पहिले कोणाच्या जीवनात झाकणार? आपल्या. खरंच तुझ्या जीवनात कार्य दिसतंय का? तुझे मार्ग प्रभूंनी मोकळे केलेत का? जर तुझेच मार्ग मोकळे झालेले नाहीयेत तर तू कसं काय म्हणतो? तो संशय धरल. तो काय धरल? संशय धरल. म्हणून या ठिकाणी आपण देवाकडे मागावं या विश्वासाने का प्रभू तुमचे प्रत्येक बंधन मोकळे करेल आणि तुमची प्रगती, तुमची उन्नती पाहून लोक 100% विश्वास ठेवतील का खरंच तुमचं जीवन बदललं, खरंच तुमचं कुटुंब बदललं, खरंच तुमच्या कुटुंबामधले वेगळ्या गोष्टी वाटतात आणि खरंच तुमचा परमेश्वर जिवंत देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूला आपल्या जीवनात कार्य करायचं, आपली मागणी पूर्ण करायची. पण जगातला अनुभव द्वारे जे मन कठीण झालंय या कठीणपणाला दूर करा, या कठीणपणाला फोडा आपल्यामध्ये. म्हणा का जे जगात झालं ते देवाबरोबर होणार नाही. ज्या अनुभवातून तिथं गेलो त्या अनुभवातून मी देवाजवळ जाणार नाही. कारण माझा परमेश्वर जगिक व्यक्तीसारखा नाही. तो 100% माझी मागणी ऐकल आणि तो माझे प्रत्येक बेस सिद्धीस देणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग एक प्रश्न आमच्या मनामध्ये येतो का? कारण बायबल सांगतं देव तू तर अंतःकरण जाणणारा परमेश्वर आहे. तू काय जाणणारा परमेश्वर आहे? अंतःकरण. मग देवा तुला आवडतं का असं दरवेळेस तुला काय करायचं? मागायचं. मग तू तुझं मोठेपण आणि आम्ही किती छोटे आहेत हे दाखवतो का तू? काही लोकांच्या मनात हा भ्रम उत्पन्न झाला. कोणता? का देवा का आम्ही मागावं? तुला दिसत नाही का? कोणाला? देवाला. यस. आमचे त्रास, मी कशातून चाललो, माझी समस्या काय, माझ्या कुटुंबात काय वातावरण चाललंय तुझ्यापासून लपलेलं आहे का? मग तुझी इच्छा आहे का तुझं मोठेपण मी पाहावं आणि नेहमी तुम्हाला दाखव का बघ तू किती लहान आहे, नेहमी रडत रडत माझ्याकडे येतो, अशी प्रभूची इच्छा आहे का? नाही. कारण पहा बाहेरमध्ये असं लिहिलंय
का तुझी मागणी काय, तुझी मागणी मागण्या अगोदर देवाला माहिती तुझ्या अंतःकरणामध्ये काय. म्हणून त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुम्हाला कोणत्या वस्तूची गरज आहे हे तुमच्या बापाला तुम्ही त्याच्यापाशी मागण्याच्या आधीच ठाऊक आहे. तुम्हाला मागण्या अगोदर तुमच्या अंतःकरणामध्ये काय आहे हे कोणाला माहितीये. मग तरी पण तुम्ही म्हणताल का हा विषय तुम्ही काय घेता, देवाकडे काय करा, प्रार्थना. कारण देवच काय म्हणतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. देवा एक ठिकाणी तो म्हणतो का तुझ्या अंतःकरणात काय आहे मला अगोदरच माहिती माहितीये, आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी तूच म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. मग प्रभू म्हणलं असं का, तर प्रभूंनी एक सुंदरचं उदाहरण मला सांगितलं, लेकराद्वारे सांगितलं, तर ते तुमच्या समोर मी मांडतो. कारण तुम्ही त्या अनुभवातून गेलेले असेल, मग तुम्हाला कळलं का प्रभू का तुम्हाला मागायला होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा प्लीज इकडे घेऊन येत आला. ओके ठीक आहे. आता पहा उदाहरण आहे लेकराच. प्रभू काय म्हणतो, काय करा, मागा, काय करा, मागा. मागा. बरोबर. पण प्रश्न असा असतो की प्रभूला नाही माहित का आमच्या अंतःकरणात काय. मग प्रभू का मोठेपण दाखवायला घडी घडी सांगतो. तर ते म्हणलं मी त्यासाठी सांगत नाही, का मी असं करायला होतो, त्याच्या मागचं कारण. आता उदाहरण, आता पहा ही आमची मुलगी प्रशंसा, हिला जस्ट भूक लागती, ही रडती किंवा हात काय करती, मग या आईला कळतं हिला काय लागली, भूक लागली. ही लगेच नाही पाजणार तिला, ही तिला विचारती तुला भूक लागली का. हे काय विचारते तिला, भूक लागली का. हिला माहित नाही का हिला भूक लागली, तरी तिला काय विचारती, तिची इच्छा आहे काय लेकरं तिच्या बरोबर बोलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय का हे बोलू शकतं का लेकरू आता नाही. प्लीज पहा, हे आता बोलू शकत नाही. ही इमिजिएट तिला फीडिंग करणार नाही. ती तिला काय करणार, विचारती तुला भूक लागली का, तुला जेवायचं का. तिची इच्छा आहे की तिने बोलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुसरं उदाहरण, ज्यावेळेस हिला आम्ही खाली टाकतो, माझी मम्मी ज्यावेळेस तिच्याकडे येते, ती पाय स्ट्रेट करते, हात काय करते अशी, मग मम्मी तिला विचारते काय तुला घेऊन फिरायचं का, तुला चक्कर मारायची का. बोलू शकते का सध्याच्या मोमेंटला, बोलू शकते का नाही. पण माझ्या मम्मीची म्हणजे हिच्या आजीची काय अपेक्षा, तिने काय करावं, बोलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मीही जाताना जास्त ती पाहती, पण तू प्रेयरला यायचं का, तुला बोलणार आहे का ती नाही. पण आमची इच्छा आहे काय लेकरांनी आम्हा बरोबर बोलावं. हिला दूध प्यायचं, हिला घेऊन फिरायचं, हे माहित नाही कुटुंबातल्या लोकांना, माहितीये. पण तरी पण काय आवडतं का लेकरांनी कुटुंबातल्या लोकांसंगती बोलावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो तू काय आहेस, तुझी मागणी काय, हे मला सर्व माहितीये, पण जास्त तू बोलतो ना मला आनंद वाटतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी. म्हणून ज्या सेवकाद्वारे परमेश्वर जेव्हा सांगाल का प्लीज देवासंगती बोला, त्याचं मागचं कारण आहे. कारण जसं मी सांगितलं का तुम्हीही या प्रोसेसमधून गेले का तुमचे जास्त लेकर असतील लहान, ते जास्त बोलत नसतील, तुमची इच्छा असेल का त्यांनी काय करावं, बोलावं. त्यांना काय पाहिजे तुम्हाला माहित आहे. यस, ते तुम्हाला माहित आहे, तरी देखील तुमची इच्छा असते की त्यांनी काय करावं, बोलावं. देवाची तिची इच्छा आहे का आपण बोलावं देवाबरोबर. हालेलुया. कारण परमेश्वर प्रथमतः जो मनुष्य त्यांनी निर्माण केला कोण होता, आदम. आणि त्याच्याबरोबर देव बोलायचा, भरपूर टाइम स्पेंड करायचा, भरपूर वेळ त्याच्याबरोबर तो घालायचा. आणि म्हणून देवाची इच्छा का पुन्हा तेच व्हावं, पुन्हा तेच व्हावं, का माझ्या लेकरांनी माझ्या बरोबर बोला, 24 तास माझ्या संपर्कामध्ये राहावं. मला माहिती आहे सगळं तुम्हाला काय पाहिजे, पण मला बोललं ना जास्त तुम्ही, मला आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर सांगते तुम्ही बोला. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी लाईव्ह उदाहरण घेतलं, कोणतं, लहान मुलाचं. भूक लागली माहिती तरी काय विचारायचं, तुला जेवायचं. ती हात टाईट करते म्हणजे कळतं का आता हिला घेऊन फिरायचं, तरी विचार तुला घेऊन फिरायचं का. ती पाहती म्हणजे कळतं गेला घेऊन जायचं बाहेर, तरी विचार तुला यायचं का प्रेयरला. त्या ठिकाणी आवडतं का त्यांनी आम्हा बरोबर बोलावं. माहिती ते बोलणार नाही, यस, पण तरी आम्हाला वाटतं की त्यांनी बोलावं. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी परमेश्वराची इच्छा आहे का आपण काय करावं, देवासंगती बोलावं. देवाला आवडतं, देवाला ते आवडतं का माझं लेकरू माझं संगती बोलतंय, मला शेअर करतं. काही आई वडील असे असतात का त्यांचे लेकरं त्यांना प्रत्येक गोष्ट जी त्यांच्या लाईफ मध्ये होती ती शेअर करतात. असे पुष्कळ लेकरं असतात का सकाळपासून त्यांच्या लाईफ मध्ये काय काय झाले जाऊन कोणाला शेअर करतात, आई वडिलांना. आज असं झालं, आज तसं झालं. आई वडिलांना ते आवडतं, आई वडिलांना ते आवडतं का माझं लेकरू मस्त संगती येऊन बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जी इच्छा इथली जगातले आई वडील बाळगतात त्याच्याही पेक्षा त्याचं मन खूप मोठं आहे आणि खूप प्रेमळ आहे. त्याची इच्छा का आपण बोलावं त्यावर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे काही मागणी आहे संकोच न धरता पित्याकडे मागा, बोला त्या संगती, तो तुमची मागणी पूर्ण करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथपर्यंत कळलं.
म्हणून देवाकडे मागताना संकोच धरायचा नाही. आता ह्याच मध्ये परमेश्वर ज्या प्रकारे म्हणतो, एक याच वचनाचा एक वेगळा एक अर्थ आहे. आता आपण जे वचन घेतलं कोणतं, मागा म्हणजे शोधा म्हणजे आणि ठोका म्हणजे उघडलं जाईल. परमेश्वर हे शिष्यांना सांगतो. त्या ठिकाणी शिष्य म्हणजे जे त्यावेळेस हे होते, कोण शिष्य होते, जे त्यावेळेस कोण होते, शिष्य होते. काही कुटुंबातले लोक होते त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तो हे सांगत होता. त्याची इच्छा होती की सर्वत्र कळावं, हे सर्वत्र कळावं. काय कळावं, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. कारण त्याला माहित होतं की माझा एकही शब्द वाया जाणार नाही. जे मी बोलतो ते बरोबर बाहेर स्प्रेड होतं. तुम्ही बायबल वाचा, येशूने एक चमत्कार केला तर लोक 10 गावून त्याच्याकडे यायचे. कारण तो जेही करायचा, तो जेही बोलायचा ते त्या ठिकाणी राहत नव्हतं, ते फिरायचं, तिकडं पसरायचं. आणि म्हणून त्यांनी काय विधान केलं होतं, मागा म्हणजे शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. पहा, येशू ख्रिस्त जे बोलतो याच्या मागे खूप मोठं एक कारण आहे. ते कारण असं की जर प्रभू म्हणला का मलाखी आणि येशू ख्रिस्त यामध्ये किती वर्षाचं अंतर आहे. मलाखी जे जुन्या करारामधलं कोणतं पुस्तक आहे, शेवटलं पुस्तक. मलाखी जुन्या करारामधलं कोणतं पुस्तक आहे, शेवटलं पुस्तक. आणि मत्तय कोणतं आहे, नवीन करारामधलं पहिलं पुस्तक. पण मलाखी पासून येशू ख्रिस्तापर्यंत किती वर्षाचा गॅप आहे, 400 वर्षाचा. किती वर्षाचा गॅप आहे, 400 वर्षाचा. आणि ते 400 वर्षामध्ये त्यांच्यावर कधी पर्शियन राज्याने, कधी अलेक्झांडरनी आणि कधी कधी त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांनी त्यांच्यावर काय केलं, राज्य केलं. काय केलं, राज्य केलं. आणि त्यांच्याच पैकी एक नाव होतं, त्याचं नाव होतं अँटिऑक्स. त्याचं नाव होतं अँटिऑक्स. आणि त्यांनी यहुदी लोकांचा भरपूर छळ केला. त्यांनी काय केला, भरपूर छळ केला. 400 वर्ष हे दुसऱ्याच्या गुलामगिरीमध्ये होतं. किती वर्ष, 400 वर्ष. त्याच्यापैकी 100 आपण कमी करू, कारण त्यावेळेस इस्रायल जे यहुदी लोक होते त्यांनी काही बंड केला, म्हणजे स्वतःचं हे तयार केलं, ग्रुप तयार केला. आणि ते त्या लोकांबरोबर काय करू लागले, लढू लागले. पण ते 300-350 वर्ष होते, अत्यंत भयानक होते. कारण मलाखी पासून तर येशू ख्रिस्तापर्यंत मध्ये असा कोणताच मोठा भविष्यवादी आला नाही, असा कोणता मोठा प्रभूचा सेवक आला नाही. आणि त्या काळामध्ये अत्यंत छळ व्हायचा. मग त्या ठिकाणी जर मलाखीचं पुस्तक आपण वाचलं तर मलाखीच्या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलंय की याजक लोक भ्रष्ट झाले होते. मलाखीचं जर पुस्तक वाचलं तर याजक झाले होते, भ्रष्ट झाले होते. फुल फ्रॉड चालू होता. म्हणजे काय करायचे, लोक चुकीचं अर्पण घेऊन यायचे. म्हणजे प्रभू म्हणतो की जे अर्पण आम्हाला आणशील ते लंगडं नको, तुटलेलं नको. पण काय करायचे, लंगडं तुटलेलं सगळं अर्पण काय करायचे, देवाला आणायचे, देवाला देऊन टाकायचे. आणि पैसे त्यांच्याकडून काय करायचे, मॅनेज करायचे. म्हणून याजकांमध्ये भ्रष्टता होती. लोक पण देवाला मानत नव्हते. त्रास आला का प्रभू करायचे, पण त्रास निघून गेला का मनाच्या व्यर्थतेमध्ये चालायचे. आणि म्हणून 400 वर्ष कोणता मोठा भविष्यवादी त्या ठिकाणी आला नाही. आणि खूप त्रास होते, खूप संकट होते. आणि मग सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडायचा, आम्ही आता कोणाकडे प्रार्थना करावी, आम्ही कोणाकडे जाऊन आमचे मार्ग शोधावेत, आम्ही कोणात जाऊन दार ठोकावं. का, कारण मंदिर विटाळलंय. मंदिर काय झालंय, विटाळलंय. कळतं इथपर्यंत. याजक काय झाले होते, भ्रष्ट झाले होते. भ्रष्ट स्पष्ट शब्द वापरला, बैमान याजक. मलाखीमध्ये काय लिहिलंय, बैमान याजक. आणि म्हणून याजका लोकांहून सर्वसामान्य लोकांचा काय झाला होता, भरोसा उडून गेला होता. आणि म्हणून प्रश्न होता का आता कोणाकडे मागायचं. देवाची प्रार्थना करणारे जर भ्रष्ट झाले तर आम्ही मागणी कोणाकडे मागायची. जर मंदिरातच असा व्यवहार आहे तर आम्ही कोणाच जरा जाऊन ठोकायचं. कारण जस माणूसकडे पहिले त्रास असायचा तर कुठं जायचा, मंदिरामध्ये. तिथे जाऊन माझ्या जीवाचं काय होईल, सांत्वन होईल. पण आता तो दार ठोकत नाही. कधी तो फ्रॉड होतो. तिथे काय होतो, फ्रॉड. सगळ्यातून जास्त घोल गपले कुठे होतात, आता मंदिरामध्ये. कुठे होतात, मंदिरामध्ये. ही त्यावेळेसची कंडिशन आहे, ही त्यावेळेसची कंडिशन आहे. आणि म्हणून लोक निराश होते. 400 वर्ष त्यांच्यासाठी खूप कठीण होते. कोणीच असं ठिकाण नव्हतं, एखादा सेवक असेल का त्याला जाऊ आम्ही सांगू, प्रार्थना करा आम्हासाठी, आम्हाला तो मार्ग प्रकट करेल. पण ह्या सर्व नकारात्मक स्थितीमधून ते चालले होते. पण या ठिकाणी ख्रिस्त हे जाहीर करतो, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे आणि ठोका म्हणजे उघडले जाईल. म्हणजे प्रभूला सांगायचंय का आता तुम्हामध्ये भविष्यवादी आलेला आहे, आता तुम्हामध्ये याजक आलेला आहे. आतापर्यंत तुम्ही त्रासामध्ये गेले, पण आता तुम्ही त्रासामध्ये जाऊ नका. मी तुमची मागणी पूर्ण करायला आलो. तुम्ही माझ्याकडे दार येऊन ठोका, मी तुम्हाला दार उघडणार आहे. तुम्ही माझ्याकडे येऊन शोधा, मी तुम्हाला ते मार्ग प्रगट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी. तुम्ही यशाया वाचा, इर्मया वाचा, त्या सर्वांमध्ये लिहिलंय का ते निरर्थक गोष्टींच्या मागे गेले. कशाच्या मागे, निरर्थक गोष्टी. हा, म्हणजे ज्याच्या मागे देवाचा रस नाहीये, पण व्यर्थ गोष्टीमध्ये. आणि म्हणून देवाचा एक प्रकारे कोप त्यांच्यावर आला. काय आला, कोप आला. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणताच 400 वर्ष कोणताच भविष्यवादी आला
नाही नाही. छोटे मोठे होते पण त्यांच्याद्वारे खूप मोठं कार्य झालं नाही. आणि म्हणून इस्रायल लोकांना वाटलं की आता आम्ही कोणाकडे जाऊ, आता आम्ही कोणाकडे जावं. आणि म्हणून ख्रिस्त जाहीर करतो, मागा, मी तुमची प्रार्थना पूर्ण करायला आलेलो आहे. शोधा. आता शोधा म्हणजे काय? 3 शब्द वापरले. पहिलं काय? मागा. म्हणजे काय मागा? तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या माझ्याकडे मागा, मी त्या पूर्ण करणार आहे. तो म्हणतो शोधा. काय शब्द वापरलाय? शोधा. आता शोधाचा अर्थ मोठा आहे. त्यांनी ज्यावेळेस यिर्मया, यशाया आणि मलाकीमध्ये स्पष्ट केलं का कोण येणार आहे? तारणारा येणार आहे, मसिया येणार आहे. कोण येणार आहे? तारणारा मसिया किंवा भविष्यवादी येणार आहे. आणि म्हणतो शोधा, कारण तुमच्यामध्ये मसिया तारणारा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतो की याचा अर्थ? शोधा म्हणजे काय? ते शोधा नाही तर तुमच्यामध्ये मसिया आला, प्लीज हे तुम्ही शोधा, आणि तो मीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यिर्मया तुम्ही वाचा, त्यामध्ये ही भविष्यवाणी झालेली आहे का तो तुम्हामध्ये येईल, पण ह्यांना ते कळत नव्हतं. म्हणतो की तुमच्या मागण्या मागा, पण शोधा. काय शोधा? तो मसीहा ज्याची तुम्ही वाट पाहता, तो तारणारा, तो भविष्यवादी मी तुम्हामध्ये आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिसरी गोष्ट आहे ठोका. काय लिहिलंय? ठोका. मग काय ठोकायचं? त्या ठिकाणी जे नियमशास्त्र, जे 5 पुस्तकं होते ते चांगल्या प्रकारे उलगडून सांगण्यात येत नव्हते. याजक काय करायचा? आपल्या हिशोबाने. कशा हिशोबाने? आपल्या हिशोबाने. त्याची ऑफरिंग काय व्हावी? जास्त व्हावी. त्याची ऑफरिंग, त्याचं दानार्पण जास्त व्हावं. सर्वसामान्यांना अधिक लुटावं, आज्ञाद्वारे त्यांना अधिक दाबावं. म्हणून वाटण्याचं योग्य प्रगटीकरण नव्हतं, वाटण्याची योग्य फोड नव्हती. म्हणून ते म्हणतो ठोका. जस तुम्ही वचन ठोकाल, हे गुज आहे. हे काय आहे? गुज आहे. मी तुम्हासाठी उघडल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी मागा, शोधा आणि ठोका. काय ठोका? जे वचन तुमच्याकडे आहे, जे नियमशास्त्र तुमच्याकडे असून ते तुम्हाला समजत नाही, ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही जस माझ्याकडे याल, प्रार्थना कराल, ठोकाल माझं दार, मी त्याचे उलगडे सांगाल. आणि म्हणून येशू ख्रिस्त उपदेश द्यायचा. येशू ख्रिस्त काय द्यायचा? उपदेश द्यायचा. आणि साधारण भाषेमध्ये संदेश सांगायचा. लोक म्हणायचे, अरे किती सोपी भाषा आहे प्रभू तुझी, किती चांगल्या प्रकारे तू सांगतो, तू अडकवत नाही, तू भीती टाकत नाही, तू मोकळपणाने शास्त्र सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वचन काय आहे? गुज आहे. वचन काय? गुज आहे. ते जोपर्यंत ठोकत नाही, ते सर्वसामान्य माणसाला उघड होणार नाही. तुम्हाला त्यासाठी नम्र व्हावं लागेल, तुम्हाला त्यासाठी लीन व्हावं लागेल. कारण बायबल काय सांगतं? जो देवाचा भय धरतो त्यालाच तो रहस्य प्रगट करतो. वचन रहस्य, वचन गुज आहे. जो देवाचा भय धरल त्यालाच प्रभू उलगडा देईल. का मागा, शोधा आणि ठोका. म्हणजे तुम्हासाठी परमेश्वर ते देणार आहे का? परमेश्वर जाहीर करतोय का आता देणारा आलाय, आता देणारा आलेला आहे. ज्याचा तुम्ही शोध करताय तो आलेला आहे, तो आलेला आहे. आणि तुम्ही तिकडे नका ठोकू. कुठं? त्या मंदिरात जिथं कोकरू कापलं जातं, जे निर्दोष प्राण्याची हत्या करणार, तुम्ही माझ्याकडे ठोका, मी तुम्हासाठी ते उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलं या ठिकाणी. आपण काढूया मलाकी पहिला अध्याय. मलाकी पहिला अध्याय आणि 6वं वचन वाचूया. ओके, 6 ते 9 वाचू. रीड करा. अहो याजकांनो, जे तुम्ही माझ्या नावाला तुच्छ मानता त्या तुम्हाला सैन्यांचा यहोवा म्हणतो. मुलगा आपल्या बापाचा व सेवक आपल्या धन्याचा सन्मान करतो. मग जर मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? आणि जर मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? तथापि तुम्ही म्हणता, आम्ही तुझ्या नावाला कशाने तुच्छ मानले आहे? तुम्ही माझ्या विधीवर विटाळलेली भाकरी अर्पिता. आणि तुम्ही म्हणता, कशाने आम्ही तुला विटाळले आहे? यहोवाचे मेज तुच्छ आहे अशा तुमच्या म्हणण्याने. आणि तुम्ही आंधळा पशु यज्ञासाठी अर्पिता, तेव्हा ते वाईट नाही काय? आणि तुम्ही पांगळा व रोगी पशु अर्पिता, तेव्हा ते वाईट नाही काय? आता तू आपल्या अधिकाऱ्याला हे अर्पण कर, मग तो तुझ्यावर प्रसन्न होईल काय? अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करील काय? असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे वचन तुम्ही नंतर डीप मध्ये वाचा, पण ह्या संदर्भात आहेत का कोण बैमान झाले? याजक. आणि म्हणून त्या ठिकाणी मंदिरात जाण्याचा रस लोकांचा राहिलेला नव्हता. आणि सर्वसामान्य लोक पण काही एवढे साधे नव्हते. ते पण मनाच्या व्यर्थतेमध्ये चालायचे. म्हणजे संकट अधिक यायचे. कोणाचा शोध करायचे? देवाचा. आणि देव नीतिसूत्रामध्ये म्हणतो, काय म्हणतो? का ज्ञान ओरडतंय. ज्ञान काय करतं? ओरडतं. पण जर तू ऐकणार नाही तर लक्षात ठेव का असे दिवस येतील का तू हाक मारशील, यस मी ऐकणार नाही. यस नीतीमध्ये काय लिहिलंय? का ज्ञान ओरडतं. जर तू योग्य समय ऐकणार नाही तर लक्षात ठेव का जस तू मला हाक मारशील मी पण ऐकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं देव मंद क्रोध आहे. देव कसा आहे? मंद क्रोध आहे. देवाचं मन पुन्हा
बदललं जातं. आणि म्हणून 400 वर्षानंतर पुन्हा प्रभू कृपा देतो आणि घोषणा करतोय की मी आलोय, येस, मागा आता मी देईल. हालेलुया. कळत्या ठिकाणी Yes. प्रभूला राग आला होता, पण बायबल सांगते देव कसा आहे, मंद मंद क्रोध. क्रोध. कसा आहे, मंद मंद क्रोध. देवाचा राग शमला आणि तो जाहीर करतोय की मी आलोय तुम्हाला मोकळीक देण्यासाठी. अजून एक वचन घेऊ त्याचं मधलं, 2 अध्याय 9 वचन. म्हणून ज्या प्रमाणात तुम्ही माझे मार्ग पाळले नाहीत आणि नियमशास्त्र पाळण्यात पक्षपात धरला आहे, त्याच प्रमाणात मी तुम्हाला सर्व लोकांपुढे तुच्छ व अधम केले आहे. हा, काय शब्द वापरला, कारण नियमशास्त्र पाळण्यामध्ये काय केलं तुम्ही, पक्षपात. काय केलं, पक्षपात. जे सोपं आहे ते पाळायचं, जे सोपं आहे ते पाळायचं. करायचं, पण जे अवघड आहे ते करायचं नाही. नाही. आणि म्हणून तो म्हणतो की मी तुम्हाला टाकून दिलं, मी तुम्हाला काय केलं, टाकून दिलं. आणि म्हणून 400 वर्ष कोणताच मोठा भविष्यवादी आला नाही. पण देवाचं हृदय प्रेमळ आहे, तो अधिक दिवस रुष्ट होऊ शकत नाही. आणि म्हणून तो त्या ठिकाणी जाहीर करतो का आता तुमची मागणी पूर्ण होणार आहे. दुष्काळाचा काळ संपला, आता पुन्हा एकदा कृपेचं संजीवन तुम्हामध्ये पुन्हा एकदा वाहणार आहे. आणि म्हणून करंथीकरामध्ये तो जाहीर करतो. करंथीकराचं 2 पुस्तक 6 अध्याय. कारण तो म्हणतो, मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज ऐका काय लिहिलंय. हा बोला, रीड करा. मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले. हा, मान्य केलेल्या वेळेस मी तुझे ऐकले. म्हणजे येशू ख्रिस्तानी काय केलं, त्या ठिकाणी घोषणा केली. काय केली, घोषणा केली. येशू काय म्हणला, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे उघडले. म्हणजे मान्य केलेला वेळ तो आहे कोणता, जी येशू घोषणा करत आहे. आणि तो म्हणतो का ज्यावेळेस तो वेळ होता, मी तुमची घोषणा, मी तुमची मागणी मान्य करण्यासाठी आलेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशाया काढू आपण, म्हणजे अजून क्लिअर होईल. यशाया 49:8 पासून. यहोवा असे म्हणतो, मान्य केलेल्या वेळेस मी तुला उत्तर दिले आहे आणि तारणाच्या दिवशी मी तुझे सहाय्य केले आहे आणि मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांचा करार असा देईन. बंदिवानास. या ठिकाणी कोणतं पुस्तक आहे, यशाया. आणि यशायामध्ये ख्रिस्ताबद्दल वचन बोलले गेले. कोणाबद्दल, ख्रिस्तामध्ये. येणाऱ्या दिवसात जे होणार आहे, येणाऱ्या दिवसात जे होणार आहे त्याबद्दल यशायाने लिहिलं. कुणी लिहिलं, यशायाने. आणि तो या ठिकाणी काय सांगतो की येणाऱ्या दिवसात काय होईल, कोण आल्यावर, ख्रिस्त आल्यावर. मग काय होईल, बंदिवानापासून वाचा. बंदिवानास बाहेर जा असे म्हणायला व जे अंधारात आहेत त्यांना तुम्ही दृष्टीस पडा असे म्हणायला मी तुला लोकांचा करार असा देईन. प्रेज द लॉर्ड. पुढे. हालेलुया. ते मार्गावर चरतील व सगळे बोडके उंचवटे त्यांची कुरणे होतील. पुढे. ते भुकेले व ताणेले होणार नाहीत आणि उष्णता व ऊन त्यांना मारणार नाहीत, कारण जो त्यांच्यावर दया करतो तो त्यांना चालवीत नेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, तो म्हणतो का आता अजून त्यांच्यावर पीडा संकट राहणार नाही. जो त्यांच्यावर दया करतो, जो त्यांच्यावर काय करतो, दया करतो, त्यांनी तारणारा मसीहा म्हणून ख्रिस्त त्यांच्यामध्ये पाठवलेला आहे. आणि मग करंथीकरामध्ये आपण वाचलं का मान्य केलेला वेळ कोणता, मान्य केलेला वेळ. म्हणजे जस ख्रिस्त जाहीर करतो का मागा म्हणजे मिळेल, म्हणजे तो जाहीर करतो का हीच ती वेळ आहे का आतापासून तुमचे प्रत्येक बंधन मी मोकळं करण्यास सुरुवात करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नॉर्मल एक अभिवचन नाहीये का वचला या ठिकाणी लोक आलेत का, हा मागा मी देईल. तर मोठी भविष्यवाणी तो पूर्ण करतो. तो जाहीर करतो की दुष्काळाचा काळ संपला, आता कृपेची सुरुवात सुरू झाली. दुष्काळाचा काळ संपला. तुमच्यामध्ये कुणी भविष्यवादी नव्हता, तुम्हामध्ये कुणी असा याजक नव्हता, पण असा याजक तुमच्यामध्ये आलाय, असा भविष्यवादी तुमच्यामध्ये आलाय, असा तारणारा मसीहा तुमच्यामध्ये आलाय. म्हणून निराश अवस्थेमध्ये राहू नका. आणि मग त्यानंतर पासून तुम्ही पहा, येशूच्या मिनिस्ट्रीमध्ये मिनिस्ट्री वाढली. कारण लोक यायचे आणि म्हणायचे की आमच्यावर दया कर, आमच्यावर काय कर, दया कर. पक्षघाती लोक यायचे, आंधळे यायचे, पांगळे यायचे, कारण त्यांना कळलं का आव्हान दिलंय काय, मागा म्हणजे मिळेल. आणि म्हणून लोकांची गर्दीची गर्दी याच्याकडे यायला लागली. आणि म्हणून त्याच्याकडून मोठमोठे चमत्कार त्या ठिकाणी झाले, कारण त्याच्यावर आव्हान दिलं होतं. आणि लोक त्यावर विश्वास ठेवून विश्वासाने मागू लागले का हाच तोय आणि हाच आम्हाला काय करणार, मोकळं करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू काय विचारायचा, तू विश्वास ठेवतोस का, तो म्हणायचा होय मी ठेवतो. प्रभू म्हणायचा तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. प्रभू काय म्हणायचा, तुझ्या विश्वासाप्रमाणे. वेगवेगळे चमत्कार आहेत. काही चमत्कार कसे आहेत का प्रभू काय म्हणायचा, तुझा विश्वास आहे का, ते म्हणायचे हो आहे ना, तर ते म्हणायचं तुझ्या विश्वासाप्रमाणे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण तो विश्वास ठेवून आलाय कशावर, की तू जे आव्हान दिलं मागा म्हणजे मिळेल, तो विश्वास धरून मी आलोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही तो विश्वास ठेवताय का, देवा तू म्हणतोय मागा म्हणजे मिळेल, मी विश्वास ठेवतो, मी मागतो प्रभू. पण देवा हे बुद्धी आहे ना, बुद्धी थोडं गणित टाकती. काय टाकती, गणित. बुद्धी काय टाकती, गणित. का कसं होईल म्हणायचं, ते आता डिस्कस करायचं नाही. ज्या साक्ष होईल तुला सगळं काही चांगलं कळणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
सैतान काय विचारणार? प्रश्न का कसं होईल? म्हणायचं का आता ती वेळ नाही, मी आत्म्यात स्वीकारलं. ते रहस्य आहे. ते काय रहस्य आहे. रहस्य आहे. ज्या साक्षी सांगाल ना त्या डिटेल मध्ये सांगाल कसं प्रभूने कार्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय ठिकाणी तुम्ही ह्या वेळेने करून पहा. परमेश्वर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय उत्तर देणार सैतानाला? सैतान जर विचारणार का कसं होईल, काय विचारणार? कसं होईल? त्याला काय सांगायचं? त्याला म्हणायचं का आता तुला ते ओपन करणार नाही. साक्षी ज्यावेळेस होईल तू चांगल्या प्रकारे ऐकून घे. मी डिटेल मध्ये प्रभूच्या गोष्टी साक्षी सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचे विसरू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही ज्याही गोष्टीसाठी प्रार्थना कराल तुमच्या मनामध्ये तो गणित टाकण्याचा प्रयत्न करणार का कसं काय पॉसिबल आहे? त्याला म्हणायचं रहस्य. हे काय रहस्य आहे? रहस्य माझ्यामध्ये आणि प्रभूमध्ये. साक्षीच्या वेळेस तू पूर्ण वेळ घे. मी डिटेल मध्ये साक्षी सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस तुम्ही या प्रकारे उभा राहा, या प्रकारे बोला आणि परमेश्वर तुम्हासाठी ते पूर्ण करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करूया, आपण उभा राहूया. हे पित्या परमेश्वर आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू वेळ आहे तुझ्या गौरवाची. धन्यवाद. वेळ आहे अद्भुत साक्ष घडण्याची. माझे देवा हे निराशेच्या मनात दूर हो माझ्यापासून. माझ्या अनुभवा जो काही तू नकारात्मकता माझ्यामध्ये उत्पन्न केली मी तो सर्व जगाचा अनुभव दूर करतो. जे काही माझ्या नातेवाईकाद्वारे आप्तजनाद्वारे जे काही त्यांच्यावर मी मोठा भरोसा ठेवतो त्यांच्याद्वारे जे काही माझं मन खिन्न झालं आणि माझ्या मनामध्ये आता जर तर आणि शंका आली मी शंका दूर करतो. आणि त्या शंकेमध्ये त्या अनुभवाद्वारे मी प्रभूची तुलना करणार नाही. मी विश्वास ठेवतो की तू सर्व समर्थ परमेश्वर आहे. तू माझी मागणी पूर्ण करशील. तू माझे बेस सिद्धीस नेशील माझ्या परमेश्वरा. मी विश्वास ठेवतो. मी मोठी साक्ष सांगणार. मी तुझा गौरव करणार माझ्या परमेश्वरा. कारण माझ्या प्रार्थनेसाठी तुझ्याद्वारे होय आणि आमेन आहे. म्हणून जे प्रार्थना करतात आहे जे मागत आहे ते म्हणतो विश्वासाने माग. मनातली शंका दूर कर. मला माहिती आहे का तुला वाटतं का हे कसं काय शक्य आहे पण ते म्हणतो ते गणित तू करू नको. साक्षी जेव्हा येईल ते गणित ऑटोमॅटिक बाहेर येईल. हालेलुया. पण तू फक्त विश्वास धर. जी मागणी तुझी माग शंका धरू नको. तुला काय मागायचं माग मी ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. तुझा पिता तुझ्या बरोबर बोलत आहे. बोला आपल्या बापासंग. हालेलुया. जे इथं आहे ते टीव्हीवर ऐकतायत बोला बापासंग. म्हणा आपली मागणी काय आहे. विश्वासाने मागा. मोठी साक्ष प्रभू घडवेल आणि तुम्ही देवाचा गौरव पाहाल. हालेलुया. हे पित्या कुणी आरोग्य मागतोय आम्ही स्वीकारतो त्याच्यामध्ये आरोग्य. स्वीकारतो माझ्या देवा. कुणी कुटुंबाचं परिवर्तन मागतोय आम्ही ते स्वीकारतो परिवर्तन माझ्या देवा. कुणी परमेश्वर आध्यात्मिक आर्थिक आशीर्वाद मागतं माझ्या पित्या आम्ही स्वीकारतो ते आर्थिक आशीर्वाद माझ्या पित्या. पित्या कुणी आध्यात्मिक वाढ मागतं आम्ही स्वीकारतो माझ्या पित्याला. त्यांना ब्लेस कर माझ्या प्रभू आणि त्यांच्यात तुझा गौरव होते. या सर्वांना आशीर्वाद देतो. त्यांच्या मनात विश्वास जागृत करतो. देवाला तुमची काळजी आहे. परमेश्वर तुमची मागणी पूर्ण करणार आहे. विश्वासाने मागा स्वीकारा आणि या दिवसात मोठी साक्ष होईल आणि तुम्ही देवाचा गौरव करणार. प्रभूच्या नावात मागतो स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही तुम्हा सर्वांना हे प्रेमपूर्वक आमंत्रण देतो का तुम्ही देखील या प्रार्थना सभेमध्ये येऊन आशीर्वाद होऊ शकता. तुमच्या माहितीसाठी हे वेळपत्रक मी तुम्हाला सांगतो की अहमदनगरमध्ये युनियन ट्रेनिंग कॉलेज या ठिकाणी हातमपुऱ्यामध्ये दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी 7 वाजता ही प्रार्थना असते. 7-8:30 हा त्याचा वेळ आहे आणि दर बुधवारी वचनाचा सखोल अभ्यास असतो. त्याच प्रकारे शनिवारी आशीर्वाद सभा असते आणि तुम्ही नक्की या आणि परमेश्वर तुम्हाला त्याद्वारे आशीर्वाद करेल आणि ही विनामूल्य आहे. त्याच प्रकारे पोखर्डी या गावामध्ये दर गुरुवारी आणि रविवारी संध्याकाळी 7 वाजता ही प्रार्थना असते आणि शेवगाव या ठिकाणी देखील दर रविवारी 11 वाजता शेवगाव स्टँडच्या समोर मराठी मुलांची शाळा या ठिकाणी ही प्रार्थना भरत आहे. तर तुम्ही नक्की या. याद्वारे परमेश्वर तुम्हाला अधिक आशीर्वाद देईल आणि तुमची आध्यात्मिक उन्नती होईल आणि देवाचा गौरव होईल. प्रेज गॉड. त्याच प्रकारे मी हे देखील तुम्हाला उत्तेजन देईल का जर तुमच्या जीवनामध्ये या संदेशाद्वारे परमेश्वर काही साक्ष घडवत आहे करत आहे तर तुम्ही नक्की ती साक्ष सांगा. या वाचनाद्वारे जर तुमची आध्यात्मिक उन्नती होत आहे तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळत आहे तर तुम्ही ही साक्ष आम्हाला शेअर करू शकता जेणेकरून तुमच्या साक्षीद्वारे परमेश्वर इतर लोकांना प्रेरणा देईल आणि त्यांची उन्नती होईल. प्रेज द लॉर्ड.